उपासिका कालकथित वंदनाबाई गंगाधररावजी सोनटक्के आमच्या काकू यांचं दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी दुःखद निधन झालेलं आहे आणि त्या कार्यक्रमाचा त्या मायमाऊलीचा त्या मातेचा जलदान विधीचा अर्थात पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं बुद्ध फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा त्या विचारधारेच्या माध्यमातून संगीताच्या माध्यमातून मनोरंजनाच्या माध्यमातून समाजसेवा व्हावी समाज प्रबोधन व्हावं हा उद्दांत हेतू उराशी बाळगून या बुद्ध भीमगीतांचा कालकथित वंदनाबाई गंगाधररावजी सोनटक्के त्यांच्या चरणी आदरांजली म्हणून स्वरांजली पुष्पांजली गीतांजली अर्पण करण्यासाठी या संगीत मैफिलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तेव्हा अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महामानव महाकारुणिक तथागत भगवान बुद्धाच्या नंतर अभंगाच्या माध्यमातून या बहुजनाची मन मेंदू मनगट ज्यांनी घडवले अभंगाचे जनक संत तुकोबारायाच्या विचाराचे वंशज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज निंदक नियरे रखिये अंगण कुटी छवाय बिन पाणी बिन साबुना निर्मल करे सोहाय हा दोह्याच्या माध्यमातून बुद्धाचा सिद्धांत ज्याने या जगासमोर मांडला। दोह्याचे जनक संत कबीर आपल्या घरात क्रांतीला जोजवलं, घरातून आपल्या क्रांतीला सुरुवात केली। क्रांतीला हे खरं क्रांती हे नाव दिलं। क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि या तमाम पृथ्वी तलावरील बहुजनाचा श्वास म्हणजे संविधान, त्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्याचे सम्राट लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आणि या सर्वच महापुरुषांना साथ देणाऱ्या जन्म देणाऱ्या महामाया माता यशोधरा, माता सावित्री, माता भीमाई, माता जिजाऊ, माता रमाई, माता अहिल्याबाई होळकर, माता रमाई ह्या सर्वच महापुरुषांच्या विचाराची गोळाबेरीज ज्यांनी ज्या विशाल ग्रंथात केली आणि त्या ग्रंथाला सामोरी ठेवून त्या क्रांतीचं वादळ भारतभर फिरवलं। महाराष्ट्रातील तमाम कलावंतांच्या गळ्यातील कंठमणी आदरणीय वामनदादा कर्डक या सर्वच महापुरुषांच्या चरणी प्रथमतः त्रिवार अभिवादन करतोय, वंदन करतोय आणि कार्यक्रमाला सुरुवात करतोय। वंदन गीताने लक्ष द्या। ज्ञानीवंता ज्ञानाचा ज्ञानीवंता ज्ञानाचा ज्ञानीवंत ज्ञानाचा ज्ञानीवंत बुद्धाला वंदनाही वाणीचा प्रखर संत कबीराला वंदनाही केले ते चंद्रमणी भदंत भीमाल वंदनाही ते चंद्रमणी भदंत
भीमाला वंदनाही. म्हणून काल अन्नाला मोताज केलं होतं इथं जोहराच्या झोळीनं, आणि तेच काम केलं होतं इथं मनुवाद्याच्या टोळीनं. 1956 ला आम्ही जेव्हा धम्माच्या मेडिकल मध्ये गेलो तेव्हा आमची सारीच बिमारी गेली एका भीम नावाच्या गोळीनं. म्हणून युग पुरुषा तुला ओ माणूस असून आम्हा माणसाला कुणी माणूस म्हणून हाक मारली नाही, पण जगाच्या पाठीवर आम्हाला माणूस म्हणून ज्या युगंधराने हाक मारली आणि आम्हाला माणूस बनवलं, आमच्या जीवनाचं सोनं केलं बुद्धाचा धम्म देऊन. म्हणून काल स्पर्शाने युगंधराच्या माती ही कणक झाली आणि फाटलेल्या शब्दांना मोत्याची चमक आली. पण भीम जन्माने मनोज राजा पांगच आमचा फिटला आणि तो हर करणाऱ्या माणसामध्ये मर्दाची धमक आली. म्हणून वंदन करतोय. युग पुरुषा तुला, युग पुरुषा तुला, युग पुरुषा तुला युगाची वंदना. युग पुरुषा तुला युगाची वंदना. युग पुरुषा तुला युगाची वंदना. युग पुरुषा तुला युगाची वंदना का म्हणतोय? युग पुरुषा तुला युगाची वंदना. निर्मिल्या तू नव्या निर्मिल्या तू नव्या युगाची वंदना. निर्मिल्या तू नव्या युगाची वंदना. गीताची पहिली मान. काल या माणसाला तोंड होतं, डोळे होते, कान होतं,
पण माणसासारखं जिवंत शरीर असणाऱ्या माणसाला निर्जीव अवस्थेत जीवन जगावं लागलं. म्हणून या निद्रिस्त असलेल्या मानवाला ज्या युगंधरांनी जागा केलं त्या युगंधराला वंदन करतोय. गाढ निद्रे तुनी जागवाया जना, गाढ निद्रे तुनी जागवाया जना, गाढ निद्रे तुनी जागवाया जना, गाढ निद्रे तुनी, गाढ निद्रे तुनी, गाढ निद्रे तुनी जागवाया जना, घेतल्या तू सभा, घेतल्या तू, घेतल्या तू सभा, घेतल्या तू सभा, सभाची वंदना, घेतल्या तू सभा, सभाची वंदना, घेतल्या तू सभा, सभाची वंदना, सलामी देतो भारत सारा आज महूच्या मातीला आणि त्या मातीने उद्धारिले ह्या साऱ्या मानव जातीला. तमाम मानव जातीचाच नव्हे तर सजीवांसाठीच नव्हे तर निर्जीव मातीसाठीही ज्यानं फंडामेंटल राईट ढाल बनवून संरक्षण करणारा एक कायदा बाबासाहेबांनी आपल्यासाठी निर्माण केला. आणि त्या बाबासाहेबांची विचारधारा गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या वामनदादांनी महाराष्ट्रभर फिरवली त्यांच्यासाठी कवीनं 2 लाईनी लिहिल्या. शाहिरांच्या गळ्यातील कंठ म्हणे, 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 शाहिरांच्या, शाहिरांच्या गळ्यातील कंठ म्हणे, कर्डकांच्या तुला कर्डकांच्या तुला, कर्डकांच्या तुला सभाची वंदना, कर्डकांच्या तुला सभाची वंदना, कर्डकांच्या तुला सभाची वंदना, कर्डकांच्या तुला वगाची वंदना, कर्डकांच्या तुला वगाची वंदना. गीताची शेवटची मात आहे. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी मनोज राजा गोसावी लिहितात. मनोज राजा, मनोज राजा कवी कवित्वाच्या मधून, मनोज राजा, मनोज राजा कवी कवित्वाच्या मधून, राजा कवी कवित्वाच्या मधून, मनोज राजा कवी कवित्वाच्या मधून,
तुला आज देतो तुला उद्याची वंदना